नमस्कार मंडळी, आरतीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। इथे फ्लॉवर घेतलेला आहे, फुलगोबी साधारण 700 ते 750 ग्रॅम इतका हा फ्लॉवरचा गड्डा होता। त्याचे मागचा देठ आणि पानं काढल्यानंतर जेव्हा फुलं मोठी मोठी तोडून घेतली, हा बरोबर अर्धा किलो फ्लॉवर राहिला होता। तर फ्लॉवरची अशी मोठी मोठी फुलं तोडून घ्यायची किंवा तुकडे करून घ्यायचे। मागचा थोडा जाडसर असणारा देठाचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे। सगळी फुलं अशी तोडून घेतली, स्वच्छ धुवून घेऊया। एक 5-10 मिनिटं पाणी निथळून थोडंसं कापडाने पुसून कोरडं करते किंवा मग अर्धा तास पाणी निथळून घेतलं तरीही चालेल। फ्लॉवर छान कोरडा करून घेतला, कोरडा असावा, शक्यतो यामध्ये पाणी राहू द्यायचं नाही। वेळ असेल तर अर्धा तास याला असंच पाणी निथळायला ठेवून देऊ शकतात किंवा मग पुसून घ्यायचं। आता अशी जी मध्यम होलची किसणी असते ना, ती घ्यायची। अशी एकदम बारीक किंवा जाड घ्यायची नाही, खूप बारीक घेतली तर पेस्ट होणार, जाड घेतली तर मोठे मोठे तुकडे राहणार। अशी मध्यम होलची किसणी असते ना, त्याने आपल्याला हा फ्लॉवर किसून घ्यायचा आहे। तर किसताना मागचं थोडंसं जे देठ असतं ते सुद्धा किसून घेतलं तरीही चालेल, सावकाश किसून घ्या। किसताना आता बघा, फ्लॉवर घेताना ताजा आणि असा पक्के फुलं असणारा घ्यायचं। असं वेगळे वेगळे फुलं होतात ना मोकळे, तसा घ्यायचा नाही। अशी पक्की एकमेकांना चिकटलेली फुलं असलेला फ्लॉवर घेतला ना, व्यवस्थित किसता येतो। आता संपूर्ण फ्लॉवर या पद्धतीने किसून घेऊया। मोठे तुकडे जाऊ द्यायचे नाही, मोठे तुकडे निघाले तर लगेच आठवणीने काढून घ्यायचे। संपूर्ण फ्लॉवर छान असा मस्त किसून घेतलेला आहे, खूप बारीक पेस्ट सुद्धा नाही आहे, मोठे तुकडे सुद्धा नाही आहे। आता यामध्ये भरपूर पाणी असतं। फ्लॉवरचं संपूर्ण पाणी काढण्यासाठी एक चमचाभर मीठ घालायचं, छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवून एक 5-10 मिनिटं बाजूला ठेवायचं। म्हणजे फ्लॉवरमध्ये जितकं पाणी असेल ना, ते सगळं रिलीज होतं, मग आपल्याला काढता येतं ते पाणी। तर फ्लॉवरला मीठ लावून ठेवलं, तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 इंच आलं साल काढून घातलंय, 7-8 हिरव्या मिरच्या घालायच्या किंवा तुम्हाला किती तिखट खायचं आहे त्यानुसार, अर्धा चमचा जिरे, पाणी न घालता जमेल तितकं बारीक वाटण करून घ्यायचं। तर इथे फ्लॉवरला मीठ लावून ठेवून एक 10 मिनिटं झाले, त्यानंतर एक परात घ्यायची, त्यामध्ये एक स्वच्छ कापड घालायचं आणि त्यामध्ये हा मीठ लावून ठेवलेला फ्लॉवर घालायचा। आता या फ्लॉवरला बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे, हाताने पिळून काढलं तर व्यवस्थित काढता येणार नाही, म्हणून अशा स्वच्छ कापडामध्ये हा संपूर्ण फ्लॉवर घालायचा। चारही बाजू घट्ट पकडायच्या आणि जमेल तितकं पिळून हे सगळं पाणी आपल्याला फ्लॉवरमधलं काढून घ्यायचं आहे। आता तुम्हाला वाटेल की फ्लॉवरमधलं सगळं पाणी निघतंय, सगळे न्यूट्रिशन्स वाया जाणार, पण नाही, आपण हे फ्लॉवरचं पाणी सुद्धा वापरणार आहे। जमेल तितकं घट्ट पिळून संपूर्ण पाणी काढायचं। पाणी काढून झालं, हे फ्लॉवर थोडा वेळ या कापडातच बाजूला ठेवते। आता या ताटामध्ये जे फ्लॉवरचं पाणी उरलंय त्यामध्ये भरपूर मीठ आहे। आता मीठ आपल्याला घालायचं नाही, त्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घालायचं, सोबतच 2 वाट्या गव्हाचं पीठ घालायचं आहे। जितकी आपण फ्लॉवर घेतली त्यासाठी हे पिठाचं प्रमाण अगदी योग्य आहे। यामध्ये पाव चमचा आपल्याला ओवा घालायचा आहे, मीठ घालायचं नाही, कारण बऱ्यापैकी मीठ आपल्या या पाण्यामध्ये आहे, बरोबर चव येते। सुरुवातीला या फ्लॉवरच्या पाण्यामध्ये छान पीठ मळायचं, नंतर आपलं साधं पाणी घालून मऊसूत अशी कणिक मळून घ्यायची। चपात्यांची कणिक असते ना, अगदी तशीच घट्ट अजिबात ठेवायची नाही आणि खूप जास्त सैलसर सुद्धा नाही करायची। चपात्यांच्या कणकेसारखी मऊसूत कणिक मळून घेतली। कणिक मळून झाली, आता कणिक छान लवचिक व्हावी म्हणून हाताच्या मागच्या बाजूने 3-4 मिनिटाला चांगली मळून घ्यायची। याने छान ग्लुटन फॉर्म होतं, कणिक मस्त मऊसूत, गुळगुळीत आणि लवचिक होते। व्यवस्थित अशी कणिक मळून झाली की त्यानंतर त्यावर आपल्याला अर्धा ते 1 चमचा तेल घालायचं आहे आणि तेलामध्ये सुद्धा अर्धा 1 मिनिट छान मळून घ्यायचं आहे। कणिक आपली परफेक्ट असणं गरजेचं आहे। छान अशी कणिक मळून घेतली आहे, बघू शकतात या पद्धतीची। आता झाकून आपण पुढची तयारी करेपर्यंत मुरण्यासाठी हिला बाजूला ठेवूया। तर जो फ्लॉवर आपण पाणी पिळून ठेवला होता बाजूला, कणिक मळेपर्यंत सुद्धा रुमालातच होता, एकदा पिळून बघायचं, निघत असेल तर थोडंफार पाणी काढून घ्यायचं। त्यानंतर एका कोरड्या भांड्यात काढायचा। मस्त असा मोकळा सुटसुटीत फ्लॉवर आहे, अजिबात यामध्ये पाणी नाही आहे। आता हाताने छान असा मोकळा करून घ्यायचा। आता यामध्ये पावडर मसाले घालायचे आहे, तर पाव चमचा हळद, 1 चमचा धणेपूड, सोबतच अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर, रंगासाठी आपण घालतोय, तिखटसाठी आपण हिरव्या मिरच्या वापरणारच आहे, सोबतच अर्धा लहान चमचा चाट मसाला, मस्त चटपटीत चव येते। सर्व साहित्य एकजीव करायचं। इथे आपल्याला आता अजिबात मीठ घालायचं नाहीये। त्यानंतर एक पॅन गरम केला, त्यामध्ये अर्धा चमचा तेल, जास्त तेल घालायचं नाही। सुरुवातीला आलं, जिरं आणि हिरव्या मिरचीचं वाटण केलं होतं, ते वाटण घालायचं, यामध्ये लसूण घालायचं नाही। आता वाटणाचा कच्चापणा जाईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे।
परतून झालं त्यानंतर आपण जो फ्लावरचं सगळं मिश्रण तयार केलं आहे ते यामध्ये घालायचं. गॅस मध्यम ते मोठा ठेवायचा. गॅस खूप कमी ठेवायचा नाही, नाहीतर फ्लॉवर मऊ पडू लागतं, कारण आपल्याला याची भाजी करायची नाही आहे. फक्त 1-2 मिनटं याला परतून घ्यायचं आहे, जेणेकरून मिरची आल्याचा कच्चापणाही जातो आणि फ्लॉवरचा अजून खमंगपणाही वाढतो. एक 3-4 मिनटं आपण याला छान असं मध्यम ते मोठ्या आचेवर परतून घेणार आहोत. परतत असताना एकदा चव बघायची, मीठ कसं आहे, कारण आपण मीठ लावलं होतं पाणी काढण्यासाठी. थोडंसंच फक्त मीठ कमी वाटतं आहे, म्हणून मी इथे मीठ घालते. डायरेक्ट मीठ घालू नका, किंवा मग तुम्ही तुमच्या अंदाजाने थोडंसं मीठ घाला, कारण मिठाचं प्रमाण फ्लॉवरमध्ये राहतं पाणी निघून गेलेलं असलं तरीही. मध्यम ते मोठ्या आचेवर एक 2-3 मिनटं छान परतून घेऊया. सतत मिक्स करत राहायचं, हे मऊ पडायला नको. यामध्ये आता मीठ घातलं आहे, थोडंफार मॉइश्चर जरी असेल ते निघून जाईल. 2-3 मिनटं छान परतून घेतलं, गॅस बंद करायचा. लगेच एखाद्या पसरट भांड्यामध्ये किंवा ताटामध्ये हे फ्लॉवरचं मिश्रण काढून घ्यायचं. आपल्याला याला संपूर्ण गार करून घ्यायचं आहे फॅनखाली. तर मिश्रण घातलं, लगेच असं पसरवून घ्यायचं. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, पण कोथिंबीरसुद्धा ओली नसावी. स्वच्छ धुवून कोरडी झाल्यानंतरच बारीक चिरून घालायची, नाहीतर परत पाणी सुटेल. पाणी सुटायला नको. आता फॅनखाली गार करून घेतलं आहे. मस्त मोकळं सुटसुटीत फ्लॉवरचं मिश्रण तयार आहे आणि चवीला मस्त चटकदारसुद्धा आहे. तोपर्यंत आपली कणिक छान मुरली. एकदा मळून एक गोळा काढून घ्यायचा. चपातीच्या गोळ्या इतका गोळा काढून घेतलेला आहे, एकसारखा केला. सुखं गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आणि त्याची पारी तयार करायची. हाताने तयार करा किंवा छोटीशी लाटून घेतली तरीही चालेल. मध्यभागी थोडीशी जाडसर ठेवायची आणि कडेने पातळ करायची. त्यानंतर आपण जे चटपटीत फ्लॉवरच्या पराठ्यांचं मिश्रण तयार केलं आहे ते स्टफिंग यामध्ये घालायचं. मस्त आपण गोबी पराठा करतोय. या पद्धतीने जर तुम्ही हा फ्लॉवरचा किंवा गोबी पराठा केला ना, अजिबात तुमचा पराठा फुटणार नाही. पिठामध्ये बेसन घातलं आहे, त्यामुळे अगदी ढाबा स्टाईल खमंग होतो. चवसुद्धा मस्त खमंग लागते, कारण आपण छान परफेक्ट असं हे स्टफिंग तयार केलं. आणि व्यवस्थित पुरणपोळीचा गोळा बंद करतो तसा गोळा बंद करायचा. अजिबात काहीच त्रास होत नाही, अजिबात पाणी सुटत नाही, पचपच होत नाही, किंवा पराठा लाटताना पोलपाटाला सुद्धा चिकटत नाही. तर सुरुवातीला लगेच न लाटता सुकं गव्हाचं पीठ लावून हाताने थोडं पसरट करा. सगळी कामं हलक्या हाताने करायची आणि हलक्या हाताने मध्यम जाडीचा पराठा उलटून पलटून लाटून घ्यायचा. लाटताना अजिबात फाटत नाही, कडा चिरत नाही, काहीच होत नाही, पचपचसुद्धा होत नाही, कारण सगळं पाणी काढलं आहे आणि न्यूट्रिशन वाया न जाऊ देता त्याच पाण्यात पीठ मळलं आहे. म्हणून या फ्लॉवरच्या पराठ्याची चव ना खूप छान लागते. हलक्या हाताने लाटायचं. खूप जोर दिला तर मग फ्लॉवरला पाणी सुटणार आणि तुमचा पराठा लाटताना पचपच होऊ शकतो. मध्यम जाडीचा पराठा छान लाटून घेतलेला आहे. थोडंसं फ्लॉवर दिसते, ते दिसायला सुद्धा हवं. भाजताना मस्त खमंग अशी चव येते. तवा गरम केला आहे, त्यावर हा पराठा घालायचा. मध्यम ते मोठ्या आचेवर दोन्ही बाजूने मस्त उलटून पलटून भाजून घ्यायचा आणि परफेक्ट ढाबा स्टाईल होण्यासाठी ना खमंग लालसर होईपर्यंत भाजायचा. बेसन घातलं आहे ना, त्यामुळे छान लालसर होतो आणि खमंगसुद्धा लागतो. भाजताना उलटून घ्यायचं. एक बाजू झाल्यानंतर तेल किंवा तूप किंवा बटर काहीही लावू शकतात. आता उलटून पलटून दोन्ही बाजूंनी छान खमंग भाजायचा. पाहू शकतात पराठा अजिबात फाटलेला नाही, मस्त खमंग झाला आहे. लालसर होईपर्यंत भाजून घेतला. भाजून झाला ना की एखाद्या जाळीवर काढायचा, म्हणजे वाफ धरत नाही आणि पराठा ओलसर होत नाही आणि बराच वेळ खुसखुशीत आणि खमंग राहतो. आता सगळेच पराठे याच पद्धतीने तयार करून घेते. अर्धा किलो साधारण फ्लॉवर आणि त्यासाठी पीठ दोन्हीही प्रमाण अगदी योग्य होतं. सारणसुद्धा उरलं नाही आणि पीठसुद्धा नाही. इतक्या मिश्रणात ना 7 ते 8 असे मस्त गुबगुबीत पराठे तयार झाले होते. सगळेच पराठे तयार करून घेतले. चव खूप छान होती. तुम्हाला रेसिपी आवडत असेल ना तर प्लीज एक लाईक करा बरं का. आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. सगळे गोबी पराठे किंवा फ्लॉवर पराठे बनवून तयार आहे. दही, सॉस, लोणचं, चटणी कशासोबतही सर्व करू शकतात. दोन्ही पापुद्रे मस्त मोकळे झाले, कडेपर्यंत सारण पसरलंय. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. कशी वाटली कमेंट करून सांगा. परत भेटते अशाच एक छानशा रेसिपीसोबत.